शेतकरी मित्रांनो, आपण इथं आता आज फवारणीसाठी औषधी घेऊन आलो आहोत. तर हे औषधी आपण ऊसाच्या वाढीसाठी, बुरशीसाठी आणि ऊसाचं भरघोस उत्पादन होण्यासाठी अशा बऱ्याच गोष्टीसाठी ऊसाचं जोमदार उत्पादन यासाठी आपण हे औषधी आज इथं फवारणीसाठी आणलेलं आहे. तर सुरुवातीला आपण हे प्लॅन्टोमायसिन हे टाकत आहे. तर हे एक बुरशीनाशक आहेत. यात वेगवेगळे घटक आहेत. हे बुरशीचे म्हणजे जमिनीची आतमध्ये जे बुरशी असते त्याच्यावर हा एक चांगला पर्याय आहे. यात 2-3 प्रकारचे घटक आहेत. त्यामध्ये आपण इथं बघूया तर यात स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट आहे 9%, टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराइड आहे 1% आणि इतर घटक आहेत 90%. तर अशा प्रकारे हे फक्त बुरशीचे कामं, बुरशीजन्य रोगांची बरीच कामं करते. आणि त्याच्यानंतर आहे इथं बूस्ट मास्टर. तर हे प्लॅन्टोमायसिन हे जे आहे हे प्रतिपंप 15 लिटर पाण्यात 15 ग्राम टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण इथं न्यूट्री बूस्ट मास्टर कंप्लीट NPK प्लस TE न्यूट्रिशन. तर याच्यामध्ये आपण ॲमिनो ॲसिड, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, बोरॉन, कॉपर, आयरन, मॅग्नेशियम, मोलोबॅनेडियम, झिंक असे वेगवेगळे घटक आहेत. तर हे सुद्धा एक मायक्रोन्यूटनचं काम आपल्याला इथं करत आहेत. तर हा 40 मिली 15 लिटर पाण्यात डोस टाकायचा आहे. आणि इथं आपण बघू शकता हे कॅप्टा आहे, हे फंगीसाईड आहे, बुरशीनाशक आहे. हे पण वेगवेगळ्या बुरशीवर काम करणार आहे. तर हे पण सुद्धा 40 मिली 15 लिटर पाण्यात टाकायचं आपल्याला. आणि इथं आपण हे सोलोमन बघता. तर सोलोमन हे बायर कंपनीचं सुद्धा आपण इथं बघता इन्सेक्टिसाईड आहे. आणि यात मावा, तुडतुडा आणि थोडंफार अळीचं पण कंट्रोल करते. तर हे सुद्धा आपल्याला इथं आपल्याला हे सुद्धा 30-35-40 मिलीपर्यंत आपण प्रतिपंप 15 लिटर पाण्यात घेत आहोत. त्यानंतर आपण इथं स्टिकर घेत आहोत. तर हे स्टिकरसुद्धा आपण इथं 5 ते 7 मिली 15 लिटर पाण्यात टाकून घेत आहोत. हे आहे विलतेज, एक चांगलं आहे आणि हे स्प्रेडरचं पण काम चांगलं करते आणि चिकटपणा पण आणते, औषधी खराब होऊ देत नाही. तर अशा प्रकारे आपण हे सर्व औषधीचं एका बकेटमध्ये इथं आपण चांगल्या प्रकारे इथं म्हणजे मिश्रण करणार आहोत. आणि नंतर मग ऊसावर प्रति 15 लिटर पाण्यात टाकून इथं फवारा देतो. तर सुरुवातीला आपण इथं याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आता हे औषधी इथं टाकत आहोत आपण. अशा प्रकारे हे घर्षण चांगल्या प्रकारे आपण इथं मिक्स करणार आहोत. आणि एक डब्याचं माप म्हणजे ते डब्बा पण आहे आपला इथं कापून ठेवला, त्याच्या मापानुसार आपण इथं पंपाचं पाणी करणार आहोत. तर आपण आता प्लॅन्टोमायसिन ही एक पुडी टाकली आहे 100 ग्रामची आणि दुसरी पण पुडी आपण इथं टाकणार आहोत. कारण आपल्याला इथं जे औषधी आहे हे साधारणतः 12-13 पंपाची करायची आहे. तर अशा प्रकारे या बकेटमध्ये आपण पाणी टाकलेलं आहे, पुड्या टाकून मिक्स करणार आहोत. आणि बाकीची जी औषधी आहे हे आपण आता मिलीने टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपण इथं आता पंप भरणार आहोत. तर अशा प्रकारे आपण डावीकडून उजवीकडे जसं आपण मंदिराला एडा मारतो त्याप्रमाणे आपण इथं बकेटमध्ये त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करणं चालू आहे. अशा प्रकारे चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतरच आपण पंपामध्ये टाकायचं आहे. तर आता सुरुवातीला आपण 1 हांडा पाणी आपण पंपामध्ये टाकणार आहोत. आणि 1 हांडा पाणी टाकल्यानंतर आपण सोबत सर्व औषधी पण नंतर टाकायची आहे. कारण पाण्यामध्ये औषधी मिसळली पाहिजे आणि पुन्हा अर्धा हांडा तरी आपल्याला पाणी बसेल, म्हणजे पूर्ण औषधी इथं मिक्स करावी लागेल. अशा प्रकारे इथं 1 हांडा संपलेला आहे आपल्याला. आणि त्यानंतर मिक्स केलेली जी औषधी आहे ते पण आपल्याला इथं टाकायचं आहे. तर आता इथं सोलोमन जे आहे हे सुद्धा आपण इथं 35 मिली टाकत आहोत. आणि त्याच्यानंतर कॅप्टा जे आहे बुरशीनाशक हे सुद्धा आपल्याला इथे 40 मिली टाकायचं आहे. अशा प्रकारे इथे 40 मिली बुरशीनाशक परत. त्यानंतर आपण इथं न्यूट्री जे आहे NPK मायक्रोन्यूट्रन्स हे सुद्धा इथं 40 मिली घेत आहोत. तर आता हे सर्व औषधी टाकल्यानंतर ज्या मिलीमध्ये औषधी आपल्याला दिसत आहे ते तसेच राहते. त्याच्यामुळं आपण आता पाणी टाकून घेत आहोत, पंप भरून घेत आहोत. इथं दोन्ही मिलीमध्ये जे औषध आहे ते चिटकून राहू शकते, याचा उपयोग होणार नाही, त्यासाठी आपण हे सर्व काढत आहोत. आणि आता इथं स्टिकर टाकायचं आपल्याला. तर आता इथं स्टिकर जे आहे हे सुद्धा आपण इथं 7 मिली घेतलेलं आहे
आणि परत एकदा राहिलेला पंप पूर्ण भरून घेतो आपण. त्याच्यानंतर सर्व पंप भरून घेणं आवश्यक आहे. आणि पंप हा जास्त भरायचा नसतो, तो थोडा कमीच भरायचा असतो, नाहीतर पाणी हे जास्त झाल्यामुळं औषध हे जास्त कमी पडते आणि मग आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट येत नाही आणि पंपातलं औषधसुद्धा पाठीवर सांडू शकते. तर पंप भरल्यानंतर अशा प्रकारे एवढा पंप आपल्याला भरावा लागतो. कारण एवढा पंप भरण्यासाठी याचं कारण म्हणजे औषधीचं जे दिलेलं आहे त्याचे नियम, त्यानुसार प्रति लिटर मागं तेवढे मिली आपल्याला आलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला रिझल्ट चांगल्या प्रकारे मिळतील.